नमस्कार मित्रांनो, तर आज मी तुम्हाला सोपी वजाबाकी शिकवणार आहे आणि ही वजाबाकी बऱ्याच वेळा लहानांनाच काय मोठ्यांना करायला सुद्धा अवघड जाते। उदाहरणार्थ 100 वजा 63 अशा पद्धतीने आपण वजाबाकी करतो। त्यावेळेस काय करतो, इकडून एक हातच्या घेतो, इथे 10 होता, इथे राहतात 9 आणि मग 10 तून 3 गेले 7, 9 तून 6 गेले राहिले 3। अशी बऱ्याच म्हणजे कठीण वाटते ही, तर त्यापेक्षा एक सोपी पद्धत आहे। हे उदाहरण आपण अशा पद्धतीने सोडवू शकतो। कसं, 100 मधून 1 गेला, 100 वजा 1 किती होतात 99 आणि 63 मधून 1 गेला किती राहिले 62। आता यांची वजाबाकी केली, 9 तून 2 गेले 7, 9 तून 6 गेले राहिले 3। उत्तर सारखंच येतं, पण ही पद्धत अतिशय सोपी। दुसरं उदाहरण पाहू, 1000 वजा 283। तर हे करताना खूप अवघड जातं। इथून हातच्या घेतला, 10 झाले, इथे झाला कट, इथे झाले 9, 10 तून 3 गेले राहिले 7, 1 7। परंतु हे जर सोप्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला, तेच उदाहरण, तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, 1000 मधून 1 गेले किती राहिले 999 आणि 283 मधून 1 कमी केला किती झाले 282 आणि त्याची वजाबाकी जर केली तर 9 तून 2 गेले 7, 9 तून 8 गेला 1, 9 तून 2 गेले 7, तर 217 उत्तर येतं। म्हणजे काय की ही सोप्या पद्धतीने आपल्याला वजाबाकी करता येऊ शकते। ही वजाबाकी फक्त जेव्हा एकक, दशक, शतक या स्थानावर 0 असेल त्याच वेळेस करता येऊ शकते।